माझ्या जावयाचा मोठा भाऊ आहे तो. का केलंस तू हे सगळं? कोणी सांगितलं होतं तुला हे सगळं करायला? एक मिनिट मॅडम, मला कोणी काही सांगायची वगैरे गरज नसते. मला जे काही करावंसं वाटतं ना ते मी करून टाकतो. म्हणजे आली लहर. करेक्ट. माझ्या मुलीच्या सासरी डल्ला मारायची हिंमत कशी झाली तुझी? हिम्मत? मी तुमच्यासाठी एक दोन कामं काय केली, तुम्ही तर मला तुमचा नोकरच समजायला लागलात. एक लक्षात ठेवा मॅडम, मी कोणाशी डील करतो, काय डील करतो, कोणासाठी काय काम करतो, हा सगळा माझा पर्सनल मॅटर आहे. तुम्ही प्लीज यात हस्तक्षेप करू नका. आणि या आकाश ठाकूरचं काय करायचंय ना ते मी बघेन. आणि काय ना मॅडम, मी ही जी काही कामं करतो ती सगळी पैशांसाठी करतो. पण आजपर्यंत तुमच्यासाठी मी जी कुठली कामं केली आहेत त्याचा तुमच्याकडून एकही पैसा घेतलेला नाहीये. रिमेंबर? ऑफकोर्स आय डू रिमेंबर. तुझ्या फालतू मोटिव्हसाठी ना माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद नाही करायचं. हे सगळं लगेच थांबवायचं, नाहीतर मी स्वतः आकाश समोर तुला एक्सपोज करेन. एक्सपोज? हो नाही हो नको नको हो. हे बॉब्या, हे सांग समजावून मॅडम. हे सन्या, हे मी घाबरलो. अरे मॅडम मला एक्सपोज करणार आहेत. हो साहेब 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 तुम्ही समजावा ना मॅडम. ते मी एक्सपोज कर मला. हे बॉब्या, हे सांग ना मला. लप मला लप ते एक्सपोज करणार मला. मला ते एक्सपोज करणार आहे. लप मला ते एक्सपोज करणार आहे. काय मॅडम? स्वतःच्या मुलीच्या लग्नात 50 लाखाचे दागिने चोरायला सांगितलेत मला तुम्ही. मी जर तोंड उघडलं ना तर तुमच्या सकट तुमच्या मुलीच्या भविष्याच्या फुग्यातली हवा पुस नाही होणार. तो फुगा ठापकन फुटेल. अरे पण का करतोयस तू हे सगळं? आकाश ठाकूरचा बिझनेस बर्बाद करून तुला काय मिळणार आहे? काय यार परत तेच हो मॅडम. हे बघा मी तुम्हाला मी काय करतो, का करतो, कशासाठी करतो तो सगळा माझा पर्सनल मॅटर आहे. तुम्ही प्लीज या सगळ्यामध्ये पडू नका. प्लीज निघा हो तुम्ही. माज आलाय ना तुला? तुलाही बघून घेईन मी.